मनोज जरांगे हे आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत। जरांगे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करतील। अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत। रवी मुंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। रवी, आता आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू होतोय, काय मागण्या आहेत जरांगेंच्या आणि काय स्वरूप आहे आंदोलनाचं? प्रज्ञा, आपण बघितलं की मुंबई आंदोलनानंतर 27 तारखेला सरकारने जो मसुदा दिला त्यामध्ये कुठेतरी आनंद व्यक्त करत मनोज जरांगे यांनी मुंबईहून या ठिकाणी विजयोत्सव साजरा केलेला होता। यानंतर अवघ्या 2 दिवसामध्येच कुठेतरी सरकार अंमलबजावणी करेल की नाही याबाबत शंका उपस्थित करत मनोज जरांगे यांनी 2 दिवसानंतरच म्हणजे 27 तारखेच्या नंतर हे आमरण उपोषण 10 तारखेला आपण करणार असल्याचं जाहीर केलेलं होतं। त्यासाठी तयारी देखील झाली। आज गोदा पट्ट्यातील काही आंदोलक असतील किंवा समन्वयक असतील त्यांची एक बैठक त्यांनी आज सकाळी बोलवलेली आहे। आता मनोज जरांगेंचा दिशा ह्या आंदोलनाची ही आहे की आता सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची अंमलबजावणी केली, जो मसुदा दिलेला आहे त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं। 15 तारखेला विशेष अधिवेशनामध्ये ही कुठेतरी बाजू संपूर्ण आमदारांनी लावून धरावी, अशा इतर मागण्या या ठिकाणी आहेत। याशिवाय आंदोलकावरती जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत हे सरकारनं आश्वासन दिलं होतं। या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने मनोज जरांगे पुन्हा एकदा आज आमरण उपोषणाला बसणार आहेत। सकाळी 10 वाजता ते एक बैठक घेतील आणि त्यानंतर आपण उपोषणाला बसल्याचं जाहीर करतील। अर्थात आता हा सरकार पुढचा हा पेच आहे की अंमलबजावणी नेमकी आता केव्हा कशी करायची या संदर्भामध्ये अद्यापर्यंत सरकार किंवा त्यांच्याशी कुठलीही चर्चा अद्यापर्यंत झालेली नाही। त्यामुळे मनोज जरांगे हे आता आंदोलनावरती ठाम आहेत। प्रज्ञा, रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।